नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला अजूनही वाटेवरती काचा ग ही अनुजा सावंत यांची कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. हळूहळू संध्याकाळ दाट होत चालली होती. आकाशाचा किरमिजी रंग झपाट्याने काळवंडू लागला. रस्त्यावरच्या दिव्यांनी आरास मांडलेली सुधा सारखी आत बाहेर करत होती. किशू अजूनही घरी परतली नव्हती. कॉलेज संपल्यावर तिचे ते क्लासेस, जिमखाना, मित्रमैत्रिणींसोबत हुंदडणं, गप्पा टप्पा इतकं सगळं करूनही तिने केव्हाच यायला हवं होतं. उशीर होणार म्हणून फोनही करून कळवलं नव्हतं. इथनं फोन केला तर तिचा मोबाईल नॉट रिचेबल. यांना एवढा महागडा फोन हवाच कशाला? या मोठ्या शहरात तरुण मुलींना जपायचं तरी किती नि कसं? आता किशू का लहान आहे माझं बोट धरून हिंडायला? माधवही आज नेमकं उशीर होईल असं म्हणाले होते. त्यांना फोन करणं म्हणजे बाप रे, मोबाईल नेमका बॅगेत असेल किंवा लक्षही नसेल. त्यांनीच लेकींना डोक्यावर चढवून ठेवलंय. या दोघी तर त्यांच्याबरोबर एखाद्या मित्रासारखं गप्पा मारत असतात. त्यांचे जोक्स, नवनवीन शब्द, नव्या फॅशन्स, त्यांचं फ्रेंड सर्कल या सगळ्यात माधवना भारीच रस. पुन्हा एकदा कॉलेजात गेल्यासारखं वाटतं म्हणे. त्यांच्या सहवासात पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटतं. कर्माचं तरुण. मी इथं नको तेवढा ताण एकटीने सोसायचा. हल्ली मुलींना कोण कसं फसवेल सांगता येत नाही. पण इतका उशीर तर ती कधीच करत नाही. ती गॅलरीत उभी राहून वाट पाहत होती. मनात विचारांची आवर्तनं. 4थ्या मजल्यावरनं ती दूरवर नजर टाकत होती. आज किशूनं कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय बरं? ती आठवायचा प्रयत्न करू लागली. जीन्स घातली वाटतं. तेही 3/4 गुडघ्यापर्यंतची. तेच आवडतं जास्त तिला. हल्लीचे कपडे तरी किती अंगाशी बसणारे. रागावले तर निघताना स्टोल ओढून घेते. तेवढंच आईचं ऐकल्याचं समाधान. एक रिक्षा इमारतीच्या गेटपाशी थांबली. तिनं उत्सुकतेनं तिथनंच चुळबुळ करत वाकून पाहिलं. निराश झाली. काळजी वाढली. माधव गरज असेल त्यावेळी लवकर येणार नाहीत. इमारतीसमोरच्या रस्त्यावरनं रिक्षा पळत होत्या पण एकही थांबत नव्हती. तिला मागच्या महिन्यातली घटना आठवली. नंदिनीला भेटून परतताना जरा उशीरच झाला. अंधारून आलं होतं. नंदिनी बऱ्याच दिवसांनी भेटली होती. कॉलेजची मैत्रीण. गप्पा रंगल्या. माधवना फोन लावला तर सुरुवातीला त्यांनी उचललाच नाही. थोड्या वेळाने केला तर म्हणाले, मी तिथंच येतो, तू थांब त्या स्टॉपवर, एकत्रच घरी जाऊ. किती बसेस गेल्या. मी अर्धा तास स्टॉपवर एकटीच. एक निळ्या रंगाची कार हाताच्या अंतरावर उभी होती. वाटलं असे ना का कुणी. पण थोड्या वेळाने तीच कार अगदी स्टॉपच्या बाजूला माझ्या जवळ येऊन थांबली. मी दुसरीकडे मान वळवली. त्यातनं एक उंची कपडे परिधान केलेला पुरुष उतरला. मी मुद्दाम दुसरीकडेच पाहत राहिले. तो माझ्या नकळत बाजूला येऊन उभा राहिला. कुजबुजल्यासारखं म्हणाला, 1000, 3,500. ऐकून घामच फुटला. एक मुस्कटात माराविषयी वाटली पण बोबडीच वळली. हातपाय थरथरत होते. मुद्दाम मंगळसूत्र वर काढलं आणि त्याच्याकडे डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात समोर माधव दिसले. त्यांना पाहून काहीतरी मोठं गवसल्याचा आनंद झाला. त्यांच्या मोटारबाईकच्या मागच्या सीटवर स्वतःला झोकून दिलं तरी डोळ्यासमोर अजूनही तोच. आपण इतक्या सभ्य घरंदाज दिसून सुद्धा असं. जग बदललंय. अशा बायका आपल्यापेक्षाही छान खानदानी दिसतात म्हणे असं ऐकलं होतं. तरीच अंगावर घाण पडल्यासारखं वाटत राहिलं. त्यानंतर असं थांबणं, वाट पाहणं टाळायचं असं ठरवलं. आपल्या हातात इतकंच असतं. बेल वाजली आणि ती भानावर आली. कनका होती. अगं अशी काय बघतेस बावरल्यासारखी? किशू नाही आली अजून. येईल ग, फक्त 8च वाजलेत. मी आज लवकर आले. काम आटपलं, निघाले. ट्रॅफिकही कमी मिळालं. अगं ती नेहमी 5:30-6ला येते. निघाला असेल काहीतरी काम. फोन लावलास का? हो पण लागत नाही. तू चल आत, ती आत्ता येईल बघ. फोनचं काय कधीतरी उगीचच लागत नाही. कनका हात वळली. थोड्याच वेळात माधव आणि किशू हजर. सुधाचा रागावलेला चेहरा पाहून माधव मनातनं चरकले. आज काही खरं नाही किशूचं. तेच पुढे येत म्हणाले, किशू मला खालीच भेटली. त्यांच्या टीमला पहिलं बक्षीस मिळालं म्हणून जिमखान्यात त्यांची चर्चा रंगली होती. त्यामुळे तिला उशीर झाला. घाबरलेल्या किशूला पाहून माधव स्वतःच सगळं बोलून गेले. आता गप्प राहणं जास्त हिताचं आहे हे उमजून ती निमूटपणे आत निघून गेली. नंतर सुधानेही स्वतःला आवरलं. आणखीन वातावरण बिघडू नये म्हणून नंतर किशूशी बोलू असं ठरवून ती पोळ्या करण्यासाठी किचनकडे वळली. मुकाट्याने जेवणं आटपली.
रात्री स्वयंपाकघरातली सगळी झाकपाक करून झाल्यावर ती मुलींच्या खोलीत गेली. किशू अजूनही थोडी वरमलेलीच होती. सुधा बेडच्या कडेला येऊन बसली. तोच किशू आणि कनका दोघींची नजरानजर झाली. किशू नेहमीप्रमाणे लाडात येत आईच्या गळ्यात पडली. आई, बाबांनी खरंच सांगितलं ग. गप्पांच्या ओघात माझ्या लक्षात नाही आलं. मी खरोखरच सॉरी ग. कनकाला तिच्या या वाक्याने हसू फुटलं. तरीही सुद्धा चेहऱ्यावरची रेष ढळू न देता बोलत राहिली. अगं, मुंबईत काय, इतर ठिकाणीही मुली स्त्रिया यांचं जगणं खूप असुरक्षित झालंय. मी काही नव्याने सांगायला हवंय का? रोज नवनवीन बातम्या कानावर पडत असतात. परवाच कुठल्याशा मराठी चॅनलवर सारखं दाखवत होते एक प्रौढ विवाहितेचा विनयभंग. काय राहिलंय आता? भीतीच वाटते. कनका उठून सुधाच्या बाजूला बसत म्हणाली, आई, तुझी काळजी कळते ग. आता किशूलाही संभाषणात भाग घ्यावंसं वाटू लागलं. तिचं दडपण थोडं कमी झालं होतं. हे असं नेहमीच चालत राहणार. पुढे तर परिस्थिती अधिकाधिक बिकट होणार आहे. म्हणून आपण घाबरून काही करायचंच नाही का? थोडं शहाणपण वाढवायला हवं, जागरूक राहायला हवं. समोरच्या व्यक्तीला नजरेने पारखण्याची शक्ती स्त्रीत असते असं तूच म्हणतेस ना? आई, बघ, आपलं पिल्लू किती हुशार झालंय. कनका किशूच्या पाठीवर थोपटत म्हणाली. हो बाळा, असते, पण कधी कधी आपण तोंड घशीही पडू शकतो. त्यापेक्षा शक्य असेल तिथे वेळेचं बंधन पाळलेलं बरं न. तुम्ही उघड्या जगात जगायला लायक झाला आहात तरी. 11चा टोला पडला. त्या आवाजाने सुधाच्या बोलण्याला ब्रेक मिळाला. चला, खूप उशीर झालाय. बाबा झोपले वाटतं. आई, बाबांना तुला सॉलिड घाबरले होते. चल, नाटकी कुठली, झोपा आता. सकाळी सुधाला लवकरच जाग आली. बाहेर बाल्कनीत येऊन तिच्या नेहमीच्या बेताच्या झोपाळ्यावर बसून वाफाळलेल्या चहाचा घोट घोट पिणं तिला खूप आवडायचं. दिवसाची सुरुवात ही अशी झाली की दिवसभर मग मस्त स्फूर्ती येते. दोघीही अगदी वेळेवर आवरून निघून गेल्या. माधव आज थोड्या उशिरा जाणार होते. माधव, आज तुम्ही भरपेट खाऊन निघा, म्हणजे दुपारच्या जेवणाचं नको बघायला. ठीक, बरं ऐक, काल किशूच्या उशिरा येण्याच्या गडबडीत तुला एक सांगायचं राहून गेलं. सुधा प्रश्नांकित चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहू लागली. काल ऑफिसला जाते वेळेस गुप्ते काका भेटले होते. आपल्या कनकासाठी एक चांगलं स्थळ आहे असं म्हणाले. मी मुलाबद्दल उत्सुकतेपोटी वरवर चौकशी केलीच. बरं झालं. ऐक ना पुढे. मुलगा CA आहे. सुशिक्षित कुटुंब आहे. कुटुंबवत्सल शिकलेली अशा मुलीच्या शोधात आहेत म्हणे. त्या मुलाचे आजी आजोबा देखील आहेत. पुढल्या 2 दिवसात सविस्तर माहिती देतो म्हणाले. चालेल ना सुधा? असं काय बोलताय माधव? 25शी केव्हाच उलटली. सगळं वेळेवर झालेलं बरं. नोकरी लागून 2 वर्ष झालीत आता. पोरीने मेहनतीने धडपडून शेवटी हवं ते मिळवलंच. बघू, रात्री या विषयावर बोलू ती आली की. सुधा जरा जास्तच खुशीत होती. चला, जेवण तयार आहे, लगेच टेबलाशी या. आई, फक्त 2 मिनिटं हां. किशू चिवचिवली. ठीक, मी घेतेच वाढायला. अगं कनू, हे बघ, मी आलेच. पहिल्याच घासाला माधवनी विषय काढला. कुटुंब थोड्या जुन्या वळणाचं आहे. मुलगा दिसायलाही चांगला आहे. किशू कनका एकमेकींना डोळ्याने खुणावत काय चाललंय म्हणून विचारू लागल्या. तुम्ही कनकाविषयी काही माहिती दिली का? थोडंफार बोललो, पण ते मुलाला घेऊन घरीच यायचे म्हणत होते. आई, काय ग, माझ्याविषयी बोलताय? किशूच्या पटकन लक्षात आलं. ताई, वेड पांघरून पेडगावला जातेस का? किशू, खरंच मला नीटसं कळलेलं नाही. कनू, तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. कनकाचे डोळे विस्फारले. जेवण आटपून पुन्हा तोच विषय पुढे सरकला. शिक्षण, करिअर, नोकरी, जबाबदारीचं पद, हे सगळं करता करता बाई म्हणून तिचं कर्तव्यही पार पाडावं लागतंच. वेळेवर लग्न, वेळेवर मातृत्व, हे पण तेवढंच महत्त्वाचं. लग्न, मातृत्व कधीच नोकरीच्या आड येत नाही. स्त्रीला तिच्या आंतरिक सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असतो. स्त्रीत जगाला टक्कर देण्याचं नैतिक बळ उपजतच असतं. फक्त तिने ते जोपासायला हवं. निमूटपणे हाताची घडी घालून दोघी मनापासनं ऐकत होत्या. कनकाला आठवलं वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आईने तिला दिलेली शिकवण. तिच्याशी खूप बोलायची. बोलता बोलता त्यातनं उपदेशाची किती वाक्य आपसुकच यायची. ते ऐकत असताना कधी कंटाळा आला नाही. 14च्या नव्हाळ वयात तर पहिलीच लेक म्हणून किती जपायची. सगळं आठवताना ती एकदम हलकी होऊन गेली. कालच्या सगळ्या बोलण्याचा परिणाम म्हणून की काय, आज ऑफिसला गेल्यावर तिला इथले सुरुवातीचे दिवस आठवले.
पालीवाल अग्रगण्य कम्प्युटर कंपनी होती. फर्स्ट असणाऱ्या कनकाची निवड होणार हे नक्की होतं. वी आर प्लीज टू अनाउन्स दॅट मिस कनका पटवर्धन इज जॉईनिंग फ्रॉम टुडे. आय लाईक यंग माइंड्स. आय वॉन्ट टू इम्प्लिमेंट न्यू आयडियाज. पालीवाल ग्रुपचे MD वीरेन दाणी बोलत होते. मला मीडिओकर थिंकिंग आवडत नाही. मोठ्या रिस्क त्यांना नको असतात. कामातली डायव्हर्सिटी त्यांना नकोशी वाटते. नव्या पिढीचे नवे विचार मला स्फूर्ती देतात. कामाच्या ठिकाणी फक्त कायदे चालतात. स्वच्छ नेमक्या शब्दात ते बोलत होते. तिच्याबरोबर लागलेल्या सगळ्यांची तसेच सिनियर्सची तिच्याशी ओळख करून दिली. 5-6 जण होते. मुली 2च. त्यातली एकच जुनी व्यक्ती म्हणजे कीर्तिकर. तिनं त्यांच्याशी हात न मिळवता हात जोडून नमस्कार केला. कीर्तिकर मनस्वी हसले. कनकाला त्यांच्या डोळ्यात वडिलकीचे भाव दिसले. सुरुवातीचे काही दिवस खूपच ताणाचे गेले होते. नवी नोकरी, नवे वातावरण, सगळं चॅलेंजिंग आणि जोडीला डिमांडिंगही. ती त्यांच्यासोबत काम करत होती. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये टीममध्ये होती. ते तिला खूप सांभाळून घ्यायचे. डबाही एकत्र खायचे. कंपनी अगदी नवी सुरू झाली तेव्हापासून ते तिथे होते. साधारण 50च्या आतच असावेत. त्यांचा अनुभव दांडगा होता. जोडीला हुशार व मेहनती. डिसोझा, पांडे, रवी, ओझा, मेनन यांच्याशी आपली खोल अशी मैत्री झालीच नाही. ते सुद्धा आपल्याशी नेहमी अंतर राखूनच वागत राहिले. पण एक खरं की कधीच माझा मत्सर केला नाही. त्यांचं बोलणं नेहमी आदरयुक्त असतं. सुरुवातीला किती भेदरलेले असायचे. खऱ्या अर्थाने जबाबदारी घेऊन जगाला सामोरे जाण्याचे ते दिवस होते. खूप कष्टाने उभारलेले आणि रात्रंदिवस एक करून शेपअप केलेलं करिअर. अभ्यासापुढे साध्या साध्या इच्छाही पूर्ण केल्या नाहीत. सिलेक्शनचं पत्र आलं आणि स्वप्नांचे इमले उंच उंच चढत गेले. पण पाय मात्र जमिनीवरच राहिले, केवळ आई बाबांच्या संस्कारामुळेच. वर्षभरात कीर्तिकरांसोबत अनेक प्रोजेक्ट्स केले. गेल्या 6 महिन्यातली गोष्ट. नवं सॉफ्टवेअर प्रोजेक्ट सादर करण्याविषयी बोलणं चालू झालं होतं. कीर्तिकर होतेच. त्याच वेळी त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांना गावी जावं लागलं. त्यांच्या अनुपस्थितीत पूर्ण प्रोजेक्ट तिने खूप धीराने आणि हुशारीने सांभाळून पूर्ण केला. त्यातला तिचा सिंहाचा वाटा सूर्यप्रकाशा इतका लख्ख होता. दाणींसारख्या चतुर आणि अनुभवी MDच्या पारखी नजरेतून कनका सुटली नाही. हे लक्षात ठेवून योग्य वेळी त्याचा वापर करणं त्यांच्या स्वभावात होतं. नव्या प्रोजेक्टच्या संदर्भात त्यांनी एक मीटिंग घेतली. बीजिंगला याच विषयावर एक कॉन्फरन्स भरवण्यात आली होती. 5 जणांची टीम जाणार असं ठरतंय. आणि हो, यू विल हॅव बीन गिवन द इन्क्रीमेंट वेल कनका. धिस टाइम यू आर व्हेरी लकी. तुम्हाला बीजिंगला जायची संधी मिळते. आपल्याला लवकरच या प्रोजेक्टचे डिटेल्स कळतील. मग तुम्ही ठरवा, प्लॅन करा. आपलं काम गेल्या वेळेपेक्षाही चांगलं व्हायला हवं. बरं, आज कीर्तिकर हजर नाहीत. हरकत नाही, ते काय घरचेच आहेत. ते उद्या आले की त्यांना मीटिंगचे पॉइंट्स कळवा. पण सर, मी आणि बीजिंगला? मिस कनका, तुमच्याकडे स्पार्क आहे, प्रशिक्षण आहे, तुम्ही करू शकता. पण अनुभव, त्याचं काय घेऊन बसलात? तो मिळेलच. तयारीला लागा. कनका आज लवकरच घरी परतली. तिला लवकर आलेली पाहताच सुधा घाबरली. काय ग, अशी लवकर? इतक्या महिन्यातनं पहिल्यांदाच? आई, तू पण न अशी आहेस. लवकर आले तरी घाबरतेस आणि उशीर झाला तरी. माझी भोळी माय ती. असं म्हणत तिने आई भोवती एक गिरकी घेतली. काय झालंय काय? एक मज्जा आहे. आणि बॅगेतनं तिच्या आवडीचे काळे जाम काढून दिले. मग नक्कीच काहीतरी छान बातमी आहे. कसली ग? बाबा आणि किशू आल्यावर सांगते. सांग न, तुला माहित आहे ना मला धीर धरवत नाही ते. नो, नाही, बाबा येऊ देत. बरं का सुधाताई, हे तुम्हीच शिकवलत ना? धीर धरी रे पोटी, मिळतात फळे गोमटी. वाह, मेरी बिल्ली मुझसे म्याव. मग दोघी मस्त हसत सुटल्या. रात्री जेवायच्या अगोदरच तिने ही बातमी सांगितली. माधव तर उडालेच. घरून तिला तसा कुठलाच विरोध झाला नाही. पण सुधा मात्र किंचित नाराज दिसली. माधवच्या नजरेतून ते सुटलं नाही. 5 जणांच्या टीममध्ये एकटीच मुलगी होती. कनकानं आईची समजूत काढली. अगं, मी मॅनेज करू शकते, तू नको विचार करूस एवढा. आज आल्या आल्या तिनं कीर्तिकरांच्या क्युबिकलकडे पाहिलं. तिथं जाऊन तिनं त्यांच्या बायकोची चौकशी केली. काल त्यांनी रजा त्याचसाठी टाकली होती. पण त्यांच्याकडनं फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग तिने स्वतःहूनच त्यांना मीटिंगचे पॉइंट सांगितले आणि बीजिंग टूरविषयी कळवलं. तरी ते गप्पच. नंतर दिवसभर ती कामात इतकी बिझी राहिली की तिला त्यांच्याकडे जायला
किंवा त्यांच्या क्युबिकलच्या दिशेने पाहायला वेळच मिळाला नाही. संध्याकाळी चहाच्या वेळेस मात्र चहा त्यांच्यासोबत घ्यावा म्हणून ती उठली, पण ते जागेवरच नव्हते. तिनं मग आपल्या जागेवरच चहा मागवला. चहा पिताना सहज तिचं लक्ष बाहेरच्या पॅसेजमध्ये गेलं. कीर्तिकर तिथे उभे होते. तिथल्या काचे आडून तिच्याकडे पाहत होते. त्यांची नजर तिला खूप वेगळी वाटली. टोकदार, स्थिर, आरपार छेदणारी. तिला थोडासा अंदाज आला. त्यांना बीजिंगला जाण्याविषयी विचारण्यात आलं नव्हतं, पण माझ्या एकटीशीच का असं? कदाचित तसं नसेलही. त्यांनी दाणींना विचारायला काहीच हरकत नव्हती. पण तो त्यांचा प्रश्न आहे, जाऊ दे. आपण काय इतका विचार करतोय? आज तिला काम आटपून बाहेर पडतानाच 8:30 होऊन गेले. घरी पोहोचेपर्यंत 9:30. सुधा जेवायची थांबली होती. आईला तिनं आल्या आल्याच सांगितलं, उद्यापासनं परतायला उशीर होणार आहे, निदान बाहेर गावी जाईपर्यंत तरी. होप सो. ऑफिसला निघायच्या अगोदर सुद्धा तिला म्हणाली, कनू, आज गुप्ते काका त्या मुलाला आपल्या घरी घेऊन येणार आहेत, साधारण 6 वाजेपर्यंत. 5 पर्यंत आलीस तरी चालेल. आता कनकाकडे दुसरा पर्याय नव्हता. तिच्या परदेशवारीच्या अगोदरच आईला काहीतरी नक्की करायचं होतं. ऑफिसमध्ये गेल्या गेल्या समोरच कीर्तिकर दिसले. तिनं हसून त्यांना अभिवादन केलं आणि त्यांच्या बायकोची चौकशी केली. सर, आता मॅम बऱ्या आहेत ना? जास्त विचार करू नका, नाहीतर कामावरनं लक्ष उडेल. कामावरनं लक्ष उडालच आहे. इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच ते मोकळेपणाने बोलले. असं कसं? पुढल्या वेळी तुम्हाला टूरवर जायचं आहे, ती हलकेच हसत म्हणाली. ते काहीच बोलले नाहीत. तीच टोकदार स्थिर नजर, आरपार छेदणारी. तिनं जास्त विचार केला नाही. ती फक्त कामं पटापट आवरण्याच्या तयारीत राहिली. ऑफिसच्या इमारतीच्या पायऱ्या उतरताना तिनं आपल्या मनगटी घड्याळात पाहिलं. ती वेळेवर होती. तिच्या माहीमच्या ऑफिसमधून माटुंग्याला जायला फार तर अर्धा तास लागायचा. ट्रॅफिक कमी असल्यामुळे ती लवकरच पोहोचली. आपल्या नव्या कोऱ्या कायनेटिककडे कौतुकाने पाहत तिनं इमारतीच्या कडेला पार्क केली. समोरच लिफ्ट दिसली. ती धावतच लिफ्टमध्ये गेली. आई वाट पाहतच होती. सुधाने मुद्दामच तिच्यासाठी काठपदराची सिल्क साडी काढून ठेवली होती. किशूला ती साडी मुळीच आवडली नाही. तिने आईच्या मागे भुणभुण लावली, ही साडी ताईला नकोच. जा बाई जा, तुझ्या आवडीची साडी निवड. तोवर कनकाने किशूच्या आवडीची लव्हेंडर कलरची जरदोसी वर्क केलेली साडी काढली. मागच्या वर्षी चुलत बहिणीच्या लग्नात घेतली होती. ते पाहून आई म्हणाली, आज ठीक आहे, आज मुलासोबत फक्त गुप्ते काकाच आहेत. त्याचे आई वडील येतील तेव्हा असली साडी नको. हा, तू पण फार विचार करतेस. मुलीच्या आईला विचार करावा लागतो. मुलींच्या कृतीतून आई वडिलांचे संस्कार दिसून येतात. कनकाला साडीत पाहून सुधाला आठवलं, 10वीला साडी डेच्या दिवशी तिला हौसेने साडी नेसवली होती. अगं बाई, किती मोठी दिसते. लवकरात लवकर सगळी हौसमौस केली पाहिजे असं वाटून गेलं होतं त्यावेळी. आणि आज तीच वेळ आली होती. लग्न करून परक्यांच्या घरी जाणार नि अजूनही या पोरींना सकाळी हलवून जागं करावं लागतं. मॅचिंग बांगड्या घालता घालता तिनं आईला विचारलं, का गं, तू एवढी माझ्या लग्नाची घाई करतेस? घाई? एवढ्यात तू बोहल्यावर चढायला हवी होतीस. बोहला काय? मग काय म्हणू? तिच्याकडे कौतुकाने पाहत सुद्धा पुढे म्हणाली, या दिवाळीला 2 वर्षे होतील तुझ्या नोकरीला. चल चल, आटप तू. बाहेर गुप्ते काकांना नमस्कार करून ती मुलाच्या अगदी समोरच्या कोचावर येऊन बसली. काही क्षणांसाठी नजरानजर झाली. एक गोड शिरशिरी तिच्या नसातून धावू लागली. असित जोडीदार म्हणून त्या क्षणी तरी तिला तो भावला. खाणं, चहा, काही जुजबी बोलणी झाली. ते गेल्यावर सुद्धा खुशीत येत म्हणाली, नीट पार पडलं बाई सगळं. मी देवापुढे साखर ठेवून येते. आता असितरावांचे आई बाबा दिल्लीहून परतले की खरा मोठा कार्यक्रम असेल. माधव म्हणाले, मुलगा समंजस वाटला. कनू, तुझं काय मत आहे? मनापासून पटलं, भावलं तरच हो म्हण. तुझा कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल. गुप्ते काका आपली फसवणूक करणार नाहीत. कनकाच्या चेहऱ्यावरचे आरक्त भाव बरंच काही सांगून गेले. निरनिराळी स्वप्न उराशी बाळगत सगळेच आपापल्या कामाला निघून गेले. आईच्या सांगण्यावरून बीजिंगला जाते वेळेस तिनं असितला फोन करून कळवलं. विमानाने जाण्याची पहिलीच वेळ होती आणि परदेशी कॉन्फरन्सला जाण्याचीही. मोठ्या आत्मविश्वासाने तिनं सगळं जुळवून घेतलं. अपेक्षेपेक्षा जास्तच तिची टूर यशस्वी झाली. घरच्यांसाठी आणलेल्या भेटवस्तू परत परत बघणं झालं. 2 दिवस हक्काची रजाही टाकली. दरम्यान असितने घरी तिच्या बाबांना फोन करून तिला भेटण्याची परवानगी घेतली. टूरवरनं आल्यावर ती प्रथमच ऑफिसमध्ये जात होती. पुन्हा कामात जुंपून घ्यायला हवं. नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय. दुपारी 3 नंतर MDने तातडीची मीटिंग लावली.
आपल्याला पुढच्या महिन्याची अखेरची डेडलाईन मिळालेली आहे. कनका प्रोजेक्ट हेड असेल, तिला बीजिंगचा अनुभव आहे, तेव्हा तुम्ही तिला भेटून आपापसात काम उरकून घ्या. बरं, कीर्तिकर कुठे आहेत? तेवढ्यात कीर्तिकर आले. त्यांनी कीर्तिकरांना जवळ बोलावून सांगितलं की मिस कनका त्यांना प्रोजेक्टचे डिटेल्स सांगेल. फक्त कामाचे तास आणि डेडलाईन याचं गणित जुळवून घ्या. MD गेल्यावर त्या सगळ्यांनी आपापसात चर्चा केली, पण त्या चर्चेत कीर्तिकर कुठेच नव्हते. सगळ्यांनी कनकाचं अभिनंदन केलं. तिला मात्र कीर्तिकरांची अपेक्षा होती. आज तिला लवकर निघायचं होतं. असित भेटणार होता. असित कनकाच्या नकळत तिचं निरीक्षण करण्यात गुंतला होता. पहिल्यांदाच तो तिला इतक्या जवळून पाहत होता. गव्हाळ नितळ वर्ण, बोलके तपकिरी डोळे, चेहऱ्यावर हुशारीचं तेज, तिची ड्रेसिंगची पद्धत अत्यंत चोखंदळ वाटली. कुठेही नटवेपणा नव्हता. सुरुवातीला दोघेही गप्प गप्प होते. अबोल संगतीत सुद्धा विलक्षण सुख वाटत होतं. त्यानंच बोलायला सुरुवात केली. माझ्यामुळे लवकर निघावं लागलं ना? नाही, तसं नाही, ॲडजस्ट केलं. जीन्स किंवा 3/4 घालत नाहीस का? त्याचा हा तडक प्रश्न ऐकून ती उडालीच. तिनं कल्पनाही केली नव्हती तो तिला असा प्रश्न विचारेल. घालते ना, पण 3/4 नाही. मग साडी ओकेजनली? तिनं या प्रश्नाचं उत्तर न देता त्यालाच प्रतिप्रश्न केला. तुमच्या घरी काही ऑब्जेक्शन आहे का? तो थोडासा ओशाळला. स्वतःला सावरत म्हणाला, तसं म्हटलं तर वातावरण थोडंसं ऑर्थोडॉक्स आहे. आई आजी, हो, त्यांचंही मन मोडून चालणार नाही. तिचं हे वाक्य त्याला कुठेतरी सुखावून गेलं. रात्री घरी परतायला उशीर होतो का? हो ना, कधी 10ही वाजतात. तिनं मग स्वतःहूनच कंटाळवाणा विषय बदलण्याचा प्रयत्न केला. आई बाबा दिल्लीहून कधी येणार आहेत? पुढच्याच आठवड्यात. बोलता बोलता त्यानं उजवा हात वर करून कपाळावर झेपावणारे आपले काळेभोर मऊ केस मागे सारले. बऱ्यापैकी उंच होता तो. सरळ नाक, भरीव ओठ, चष्मा त्याच्या व्यक्तिमत्वात भरच घालत होता. पुन्हा मूळ पदावर येत त्याने विचारलं, एकत्र कुटुंबाविषयी काय वाटतं? कदाचित आई बाबांना भेटवायच्या अगोदर माझ्याकडून बरंच काही जाणून घ्यायचंय वाटतं याला. आवडतं म्हणण्यापेक्षा पटतं, पण ते जुन्या वळणाचं असेल तर सगळंच कठीण होऊन बसतं. अशा घरातील माणसं थोड्या वेगळ्या क्षेत्रातल्या करिअर करणाऱ्या स्त्रीला ते नीट समजून घेत नाहीत. तिचे प्रश्न, तिचे ताण हे सगळं त्यांच्या आवाक्याबाहेरचं असतं. फक्त मनं मिटलेली राहू नयेत. मोकळेपणाने संवाद व्हायला हवेत एकमेकांशी, म्हणजे सगळं आपसुकच सुकर होऊन जातं. तिनं मुद्दामच आपलं मत मांडलं. माझी आई म्हणते एकमेकांचा आदर केला की संसार सुखाचा होतो. भावूक होऊन त्याच्या डोळ्यात ती पाहत राहिली. त्याला जाणवलं हिच्यात एक मार्दवी लाघवी बाई पण आहे. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी कौतुक दाटून आलं. मग आवडी निवडी, छंद, चित्रपट, तिची बीजिंग टूर, बऱ्याच विषयांवर गप्पा रंगल्या. बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही. सूर्य मावळून गेला होता. झाडांच्या शेंड्यावर पसरलेली संध्यप्रकाशाची लाल पिवळी छाया केव्हाच नाहीशी झाली होती. तो तिला घरापर्यंत सोडून गेला. प्रोजेक्ट हेड म्हणून अधिकृत लेटर मिळालं का? मेनन कनकाला विचारत होता. 2-3 दिवसातच हातात येईल, ती खळाळून हसत म्हणाली. कीर्तिकर बाजूलाच उभे होते. दुपारचा डबा ती मुद्दाम होऊन त्यांच्यासोबत खाण्यासाठी म्हणून त्यांच्या क्युबिकलमध्ये गेली. तर ते म्हणाले, मी आज बाहेर जाणार आहे जेवायला. वा, चांगलं आहे. आम्हाला आमंत्रण नाही का? अगं, आता पार्टी तू द्यायला हवी, मी नाही. हो, मी विसरलेच. पण ऐका ना सर, माझं लग्न ठरलंय. सगळ्यात अगोदर इथं ऑफिसमध्ये ही बातमी तुम्हालाच सांगते. त्याचे आई वडील अजून आले नाहीत. पुढल्या आठवड्यात येणार आहेत आमच्या घरी. लग्न ठरलं तेही सासू सासऱ्यांविनाच? सासू महत्वाची? थोडं विचित्रच हसत म्हणाले. त्यांचं यायचं ठरलं की मला कळवा बरं का? सर, मी तुम्हाला कळवणार नाही असं होईल का? ती भाबडेपणाने बोलून गेली. का कोण जाणे, त्यांच्या बोलण्यात पूर्वीसारखा आपलेपणा नव्हता. खोचकपणा तिला जाणवला. पण कनकाला स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. तिला वाटलं आपण उगीचच गरजेपेक्षा जास्त चिकित्सक झालोय का? नंतर 2-4 दिवसांनी त्यांनी पुन्हा चौकशी केली. काय कनका, सासू सासरे येऊन गेले का? तिला बरं वाटलं. चला सर आता पहिल्यासारखे बोलायला लागले. तिनं भोळेपणाने सांगितलं, उद्याच येणार आहेत. कित्येक दिवसांनी तिनं त्यांच्या डोळ्यात चमक पाहिली. आज सकाळी ती ऑफिसला जरा लवकरच आली. संध्याकाळी तासभर लवकर निघायचं होतं. आज असितचे आई वडील, काका काकी घरी येणार होते. नेमके कीर्तिकरही आज लवकर आले होते.
गुड मॉर्निंग सर. आज तुम्ही सुद्धा लवकर. तिच्या अभिवादनाला प्रतिउत्तर न देता फक्त तोंड भरून हसले नि पुन्हा कामाला लागले. दुपारनंतर काम करत असताना आईचा 2 वेळा फोन आला. कनका, लवकर निघायचंय, लक्षात आहे ना? मग तिनं कामात व्यत्यय नको म्हणून मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला. 5 वाजता तिनं आवरायला घेतलं. आज MD दुपारनंतर निघून गेले. त्याचा फायदा घेऊन मेनन, ओझा, पांडे तिघही सिनेमा बघायचाय म्हणून पळाले. जुनैद म्हणाला, मीही निघतो, बायकोला सरप्राईज. ती कीर्तिकरांच्या क्युबिकलमध्ये गेली. काही उरलेले डिटेल्स त्यांना दिले. स्वतःच्या टेबलाच्या दिशेने ती निघाली होती तेवढ्यात त्यांनी तिला हटकलं. कनका, प्लीज एक काम कर ना. बोला ना सर. तुला आज लवकर जायचंय ना? सासूबाई काय? आणि मोठ्यांदा हसले. ती थोडीशी लाजली. आणि हो, हे पेपर्स बघ ना, तोवर मी आलोच. वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदर ते निघालेही. लवकर या. आलोच. ती लक्षपूर्वक पेपर्स पाहू लागली. अर्धा तास, पाऊण तास उलटून गेला तरी त्यांचा पत्ता नाही. तिनं घड्याळात पाहिलं. बाप रे, आई वाट बघणार. तिनं सभोवार नजर फिरवत शिपायाला हाक मारली. मदन, ए मदन. तिचा आवाज पूर्ण ऑफिसमध्ये घुमला. हे काय, सगळेच गेले? आणि हा मदन हाक मारली की नेमका गायब होतो. ती टेबलावरचे पेपर्स ड्रॉवरमध्ये ठेवून बंद करत असतानाच तिला कसला तरी भास झाला. तिनं वळून पाहिलं तर कीर्तिकर. त्यांना पाहून पटकन रिलॅक्स होत म्हणाली, सर तुम्ही? मी किती घाबरले. चला, बरं झालं आलात. एकत्रच निघू आणि जाता जाता बोलू. पण ते तसेच उभे स्तब्ध. तीच टोकदार नजर आरपार छेदणारी. तिला कळेना. हळूहळू तिच्याजवळ येऊन समोर उभे राहिले. ती संकोचून मागे सरकली. तिला काय बोलावं सुचलंच नाही. धडधडतंय हे जाणवत होतं. तिला काही कळायच्या अगोदरच त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला गरकन वळवली आणि तिचा डावा हात जोरात पिरगाळला. त्यांचा आवाज हळूहळू वाढत गेला. काय, मला डावलून ग्रुप लीडर बनतेस? इन्क्रीमेंट ही तुलाच? काल आलेल्या बाईच्या हाताखाली मी काम करायचं? मग ते विचित्र हसले. त्यांच्या मनातली चीड कणाकणाने वाढत होती. तिला भीतीने दरदरून घाम फुटला. कमरेखाली पायच नाही तसं वाटू लागलं. इतकी वर्षे इमानदारीने कंपनीची सेवा केली. अनोळखी घोगरा आवाज. एका दमात 2 पायऱ्या चढायला आवडतं का? इंटरेस्टिंग. प्रमोशनला मी ड्यू होतो आणि फॉरेनला सुद्धा. तिनं कसं बसं बोलायला तोंड उघडलं. सर, मी MD ना सांगा ते तुम्हीच व्हा. मला चालेल. तुला चालेल ग. त्या एमड्यावर जादू केलीस ना, त्याला नाही चालणार. त्याचं काय? सर, हात सोडा. तिच्या डोळ्यात वेदनेचं पाणी तरळलं. तिचा हात सोडत मध्येच तिच्या नको तितक्या जवळ आले. ती मागे सरकली. अशा क्षणांसाठी पुरुषाचं मन उतावीळ होऊन जातं. जसं तुझं प्रमोशनसाठी झालं. तुझ्यातल्या मादीशी मस्ती करायला आवडेल, पण तुझ्यातल्या बुद्धिमान स्त्रीला धडा शिकवायला जास्त आवडेल. त्यापेक्षाही अगं, लोकांना तुझी अब्रूपणाला लागली होती, पण मी तसं काहीच केलेलं नाही. छातीतलं हृदय घशापाशी येऊन धडधडतंय असं वाटू लागलं तिला. तुमच्यासारख्या लोकांना शिक्षणाचा माज आहे. हा कसला उफराटा न्याय. गोष्टी लहान सहान रोजच घडू लागल्या की तापदायक होऊन जातात. प्रत्येक वेळी स्वतःचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न. कंपनीत काम सुरू केल्यापासून ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या तशा घडत गेल्या, पण तू आल्यापासून यश नाही. मर्मावर आघात केल्यासारखा त्यांचा चेहरा विवर्ण झाला होता. त्वेषाने जवळ ओढून त्यांनी तिला लांब ढकलून दिली. ती समोरच्या खुर्चीवर धडकून टेबलावर तोंडावर पालथी पडली. टेबलावरचं पेनस्टँड, त्यातलं स्टेपलर, बरंच काही तिच्या गालावर ओठांवर रुतल्यासारखं झालं. तोल सावरता सावरता पुन्हा खाली पडली. पाठीचा कणा मोडून पडल्यासारखं झालं. तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे बारीक थेंब ठिपकू लागले. ओठांवर, गालावर. खिशातून रुमाल काढून त्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर फिरवला. मग अस्वस्थपणे हात चोळत पुढे म्हणाले, आज येणार आहे ना तुझा तो सासू सासरे. आता बघ तुझं आयुष्य कसं वळण घेतंय ते. कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर, तुझ्या या अवताराला बघून? तसं काहीच घडलेलं नाही म्हणून इथून पुढे मी, माझं नुकसान कायम तुझ्या लक्षात राहील. समोरच्या टेबलावरील ग्लासातलं पाणी घटाघटा पिऊन तिथनं ते तरातरा निघून गेले. टेबलाखाली बसकण मारलेली कनका कितीतरी वेळ त्याच अवस्थेत होती.
झाल्या प्रकाराने ती इतकी हादरून गेली होती की शुद्ध हरपण्याची स्थिती असून सुद्धा डोळे मात्र टक्क उघडे. झटापटीत तिचा टॉप टेबलाची कडा लागून फाटला. चेहऱ्यावर ठिबकलेले रक्त एव्हाना घट्ट झाले होते. केस विस्कटले होते. पाय उचलवत नव्हते. कसं बसं स्वतःला सावरत घामेजलेल्या हाताने तिने पर्स उचलली. इकडे तिकडे बघत ती बाहेर पडली. स्वतःच्या स्कूटीवर एक नजर टाकत तिने रिक्षाला हात केला. तोवर 8:30 होऊन गेले होते. असितचे आई वडील, काका काकू काही न उमजून मनातनं वैतागत तिथनं निघून गेले. असित थांबला. सुधा आणि माधवच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. मोबाईलची बेल वाजते पण उचलत नाही पोरगी. दारावरची बेल वाजली. दार उघडलं. क्षणभर तिघांनाही काहीच कळलं नाही. सुधाला डोळ्यांसमोर अंधारी येते की काय असं वाटून गेलं. काय बघतोय आपण? तिला पाहून त्यांचं डोकं बधीर झालं होतं. एवढा वेळ उसनं अवसान आणून घरी येणाऱ्या कनकाचा धीर संपला. ती धपकन सोफ्यावर बसली, तशीच हरवलेली. सुधाने तिला आधार देत आत पलंगावर नेऊन झोपवलं. तिचे कपडे बदलायला लावले. तोवर कुणीही एकमेकांशी बोलत नव्हतं. सुधानं तिच्यासाठी गरम कॉफी आणली. असित आणि माधव पलंगासमोरील कोचावर बसले होते. किशू पलंगावर तिच्या शेजारी तिचा हात हातात घेऊन बसली होती. माधव सुधाकडे पाहत अगदी रडवेल्या आवाजात म्हणाले, काय करायचं? मला काही सुचत नाही. डोकं बधीर झालंय. सुधा स्वतःच आतून खचली होती, तरी नवऱ्याचा धीर खचू नये म्हणून त्यांना म्हणाली, अहो असे गोंधळून जाऊन चालणार नाही. आपण कुणाला तरी विश्वासात घेऊन चर्चा करायला हवी. असित, तुम्ही तरी काही बोला. त्यानं उत्तरादाखल फक्त मान हलवली. दादांना सांगूया का? नको. अगोदर तिच्याशी बोलायला हवं. नेमकं काय घडलं कळायला नको का? इतका वेळ गप्प असलेल्या असितने पहिल्यांदाच तोंड उघडलं. आई, तुम्ही तिला थोडा वेळ द्या सावरायला. तिला आराम वाटू दे, मग बोलू. माधव म्हणाले, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण असित, तुम्ही निघा. तुमच्या घरी सगळे वाट पाहत असतील. आमच्या पोरीला सांभाळून घ्या तुमच्या घरच्यांसमोर. गरज पडली तर तुम्हाला फोन करूच. असित कनकावर एक नजर टाकत तिथनं निघाला. ती झोपेतच होती. अंगावरचं पांघरून खाली सरकलं होतं. सुधानं ते गळ्यापर्यंत ओढलं. घरचं वातावरण ताणल्यासारखं झालं होतं. एकमेकांशी बोलत होते तेही अवघडल्यासारखे. किशू तर गप्पच होती. कनकाला मध्यरात्री जाग आली. तिचे डोळे जड झाले होते. जीभ देखील. तिनं पाण्यासाठी हाक मारायला तोंड उघडलं तर आवाजच फुटला नाही. बाबांना चाहूल लागली आणि ते उठून तिच्याजवळ आले. कनू, बाळा. तिनं फक्त हुंकार भरला. अंगठा उंचावून हातानंच पाणी हवंय असं सांगितलं. दुपारी थोडी ऊन खिचडी खाल्ल्यावर तिला बऱ्यापैकी तरतरी आली. सुधानं आज मोलकरणीला मुद्दामहून रजा देऊन टाकली. संध्याकाळी तिची झोप झाल्यावर तिनं आईबाबांना सगळी हकीकत सांगितली. तसं काही घडलेलं नाही आई, किशू मध्येच म्हणाली. पण हेरेस करायची ही पद्धत? आई, मला असं वाटतंय माझ्या जिमखानातल्या मित्रांच्या मदतीने त्यांचा एक पायच तोडून टाकावा. चांगली शिक्षा द्यावी, मग बसेल लंगडत भीक मागत. किशूच्या चेहऱ्यावरील प्रक्षोभ आईने ओळखला. बाई ग, उगीचच गोष्टी षटकरणी व्हायला नकोत. म्हणून त्यांना तसंच सोडायचं? डोक्यात राग घालून चालत नाही. अशा गोष्टी नाजूकपणे हाताळाव्या लागतात. बाबांनी तिला समजावलं. आता फक्त असित आणि त्याच्या घरच्यांनी आपल्यावर विश्वास दाखवायला हवा. संध्याकाळी असित तिला भेटायला आला. दिवसभर इतकं झोपूनही पुन्हा बिछाण्यावर पडल्यावर तिचा डोळा लागला. बाबांनी असितला कनकानं सांगितलेली हकीकत सविस्तरपणे सांगितली. तिचं मानसिक खच्चीकरण करणं हा त्यांचा उद्देश असावा, पण इतरांना ते पटायला हवं ना. असितचंही तेच म्हणणं होतं. बाबा, मी विश्वास ठेवेन, पण माझ्या आईबाबांचं काय सांगू? तो आत येऊन तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागला. त्याच्या मनात नको ते विचार उसळत होते. वरून त्याने तसं दर्शवलं नव्हतं. एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस इतक्या खालच्या पातळीवर उतरू शकतो की कनकाच खोटं बोलते? मी काय समजायचं? माझी तिच्याशी ओळख ही हल्लीचीच. कसा विश्वास ठेवू? एक पुरुष इतक्या जवळ येऊन काहीही न करता सोडून देतो, तेही केवळ धडा शिकवण्यासाठी. स्त्रीचं शरीर महत्वाचं. तेच कुणी मळवलं तर राहिलं काय? आईला तर बरंच काही न सांगताच कळलंय. घरची लक्ष्मी घरी यायच्या अगोदरच. त्याच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत होते. या सगळ्या विचाराने त्याला कसनुसच झालं. तो तिथनं तडक निघाला.
सुधा आणि माधव उघड्या दाराकडे बघतच राहिले. अहो माधव, जर असेच असे वागायला लागले तर कनकाला धीर कसा येईल? ती आपली पोटची पोरगी म्हणून आपण तिला सांभाळूच, पण असितने विश्वास ठेवायला हवा. आज स्त्री शिक्षणाची सुरुवात होऊन जवळजवळ शतकाचा काळ उलटला, तरी स्त्रीला दुय्यम स्थानावरून पुरुषाच्या बरोबरीला सहज येता आलेलं नाही. आणि यायचा प्रयत्न केला तर पुरुषाने किंवा समाजाने जी पावलं उचलली ती स्त्रीला ठेचण्यासाठीच. असितला घरी आईबाबांच्या प्रश्नांना तोंड देता देता नाकी नऊ येऊ लागले. या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या मुलींना घरी वेळेवर परतायचे नियमच ठाऊक नसतात. भरपूर पगार, त्या जोडीला तिथले प्रोजेक्ट टार्गेट्स महत्वाचे. कंपनी एक स्त्री म्हणून वेगळ्या सवलती देत नाही. जितका हुद्दा मोठा तेवढ्या कटकटी जास्त. तूच म्हणत होतास ना, मुलगी सोज्वळ आहे, त्या गुप्त्यांना पकडलं पाहिजे. खूप गुण गात होते त्या कुटुंबाचे. अगं आई, त्या दिवशी तिला घरी यायला फक्त उशीर झाला होता आणि काही नाही. आईला समजावणं त्याला शक्ती पलीकडचं वाटू लागलं. त्याच्या डोळ्यांवरची झोप उडाली. सलग 2 दिवस तो विचार करत होता. त्यात त्याला 3-4 दिवसांसाठी कामासंदर्भात नागपूरला जावं लागलं. इतक्या दिवसात त्याचं कनकाच्या घरी जाणं झालं नाही. कनकाला आणि तिच्या घरच्यांना वाटलं आता असित बरोबरचं नातं संपल्यातच जमा आहे. कीर्तिकरांनी सांगितल्याप्रमाणे शेवटी माझ्या जीवनात वादळ आणलंच. 4-5 दिवसात चेहऱ्यावर हातावर झालेल्या जखमा भरत आल्या. पण तो प्रसंग आठवला की तिच्या शरीराला कापरं भरून येई. आईने सतत जवळ राहून स्पर्शाने बोलण्याने आधार दिला. पण किशूचं म्हणणं होतं की आपण त्याला मोकळं सोडायचं नाही, पोलिसात देऊ. माधवांनाही कित्येक वेळा असंच मनात येत असे. पण साक्ष कोण देणार? कोण हजर होतं त्यावेळी? शिवाय कनकाच्या म्हणण्याप्रमाणे CCTV आठवडाभर बंदच आहे बिघडल्यामुळे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी तसं काही केलेलं नाही. पण ही हॅरेसमेंट, हा छळ कोर्टात नको ते प्रश्न विचारून हैराण करतील. त्या अगोदर पोलीस, वर्तमानपत्र, TV चॅनलवाले, बाप रे, त्या स्त्रीमुक्तीवाल्या, नको नको. कंपनीची बदनामी म्हणून नोकरीची हमी पण देऊ शकणार नाही. तिला तोंड वर करून घराबाहेर पडणंही शक्य होणार नाही. कारणाशिवाय डॉक्टर तपासणीला जावं लागेल. लग्नाच्या पोरीची बदनामी झाली तर पुढे कसं होईल? न्याय मिळवून देणाऱ्या संस्थांच्या चढाओढीत कनकाचं आयुष्य अंधकारमय होऊन जाईल. एकदा का कुणी मोठ्या आसामीने हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला की दोष आपल्यावरच टाकून मोकळे होतील. सुधा म्हणाली, खरे तुमचं. डोक्यात राग घालून प्रश्न सुटत नाहीत. पुरुषाला देवाने बोटभर जास्त अहंकार दिलाय की काय? आणि काय हो, स्त्री जीवन बदललं म्हणजे नेमकं काय बदललं? मुलींना मोफत शिक्षण, उच्च शिक्षणात सहाय्य, राजकारणात आरक्षण, काय नि काय. काळ बदलला, शरीर मात्र बाईचंच आहे ना. ते कुठे बदललंय? उलट ते जास्त खुलून लोकांच्या नजरेसमोर येतंय विविध माध्यमातून. बाईच्या चारित्र्याचा डाग तिला शेवटपर्यंत पुरून उरतो. अगदी तिच्या पश्चातही पुरुषाच्या आयुष्यात एखादा तरंग उठतो, मग सगळं शांत. आई बाबा तिच्यासमोर पलंगावर बसून बोलत होते. ती पलंगाला टेकून हात वर घेऊन डोक्यामागे बांधलेले आणि डोळे मिटलेले अशी बसली होती. ऑफिसमध्ये आजवर घडलेल्या घटनांची आवर्तनं करत होती. छोट्या छोट्या घटनांचा क्रम, त्यातलं अंतर, अर्थ, विरोधाभास आता तिला नव्याने लक्षात येऊ लागले होते. त्यांच्याशी कधीच काही भांडणं, वादविवाद नव्हतेच मुळी. जेव्हा पहिल्यांदा इन्क्रीमेंट मिळाली तेव्हा त्यांनी केवढं कौतुक केलं होतं. कुठे वैषम्य नाही, ईर्ष्या नाही. नंतर मात्र तिखट शेरे, कमेंट्स ऐकू येऊ लागले. माझ्या कामातली चूक शोधण्यात ते जातीने लक्ष ठेवत असत. पण माझ्या संस्कारामुळे मला ते कधीच जाणवलं नाही. मला नेहमीच वाटे ते वडिलकीच्या नात्यानेच मला चूक दाखवून देत आहेत. कुठल्या रूपात कोण सावध करेल, फास टाकेल, काही सांगता येत नाही. ते कितीही सिनियर असले तरी माझ्या मेरिटमुळेच मला इन्क्रीमेंट्स मिळालं नि आता प्रमोशन. नवनवीन कल्पना राबवून उच्च शिक्षित नवीन लोक मोठ्या उमेदीने, मेहनतीने काम करतात. विशेषतः कंपनीचा फायद्याचा आलेख चढता राहिल्याने मग आपल्यासारख्यांना महत्त्व दिलं जातं. पण कीर्तिकरांसारखी माणसं आतून पेटून उठतात. त्यांना माझ्या इतकं शिक्षण घेता आलं नाही, यात माझा काय दोष? ही त्यांची नियती. मनाच्या तळाशी लवकर बरी न होणारी जखम झाली होती आणि ज्याला आयुष्याचा जोडीदार करण्याचं स्वप्न पाहिलं त्याचीच साथ न मिळाल्याने जखम चिघळू पाहत होती. तिच्या मनातली वेदना फक्त घरचेच समजू शकत होते. कनकाला गप्प गप्प बसलेली पाहून आई तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली, बाळा, आयुष्यात अशी झुंज द्यावी लागते कधी कधी, पण आत्मक्लेश त्यावर उपाय नाही ग.
पुढे आठवड्यावर बरं नाही म्हणून तिने रजा टाकली. प्रोजेक्ट डेडलाईन जवळ येत चालली होती. घरच्यांच्या आधाराने तिचा आत्मविश्वास बऱ्यापैकी वाढला होता. ऑफिसमधनं सहकाऱ्यांचे फोन येत होते. सध्या ती घरनंच काम करत होती. दरम्यानच्या काळात गुप्ते काकांची तब्येत ठीक नसल्याने मागील 8 दिवस ते आलेच नाहीत. सगळेच दिवस सारखे नसतात ना. एक दिवस मस्त उगवला. असित आला फुलांचा गुच्छ घेऊन. जोडीला नव्या आशा. नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी त्याने तिला खूप समजावलं. जग कितीही पुढे गेलं तरी जोपर्यंत विचारांमध्ये मोठे बदल होत नाहीत तोपर्यंत स्त्रियांच्या मार्गात कालही काचा होत्या आणि आजही आहेत. पुरुषांच्या क्षेत्रात महिलांचं वर्चस्व आलं तरी त्या तिथे किती सुरक्षित असतील याची खात्री देता येत नाही. स्त्रीच्या अधिकारावर मर्यादा न आणता तिला एक व्यक्ती म्हणून मान देणं आणि स्त्री समानता. एखाद्या स्त्रीने जर परंपरेची चौकट मोडली तर त्यातून निर्माण होणारं भय, संकट कमी करणं म्हणजे स्त्री समानता. शिक्षणाबरोबरच स्त्रीला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, कठीण प्रसंगी 4 हात करण्यासाठी कराटे सारख्या तत्सम प्रशिक्षणाची गरज आहे. कनू, तुलाही ते शिकायला हवं. तुला मान्य असेल तर तक्रार निवारण समितीपुढे पद्धतशीरपणे लिखित स्वरूपात तक्रार करू शकतो. तू मात्र घाबरू नकोस. धैर्याने सगळ्याला सामोरी जा. मी तुझ्या पाठीशी आहे. घरचे तर आहेतच. कनका असितकडे अवाक होऊन पाहत होती. तो हाच असित आहे का? सुधा, माधव, किशू अगदी दातखिळी बसल्यासारखे गप्प होते. या समजुतीच्या बोलण्याने असितला स्वतःलाच खूप बरं वाटत होतं आणि कनकाचा आत्मविश्वास दृढ झाल्यासारखं वाटलं. त्याने पहिल्यांदा तिला कनू अशी हाक मारली होती. त्याच्या कनू या हाक मारण्याने तिला जाणवलं असित खरंच मनापासून प्रेम करू लागलाय. आयुष्यात संकटाचा सामना करायला आपली माणसं आणि त्यांचं प्रेम तर हवंच असतं. ही कथा इथेच संपली. अनुजा सावंत यांची अजूनही वाटेवरती काचा ग ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची महाश्वेता ही कादंबरी मी 1 जूनपासून वाचायला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.